तर या पालखी सोहळ्यात पत्रकार म्हणून चालताना मी वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या मुलाखती घेत होतो. त्यात एक म्हातारी बाई मला गाठ पडली. साधारण 80च्या वयाची असेल. मागं पुढं तिचं कुणी नाही. नवरा वारलेला, मुलं वारलेली, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि मग ती डोक्यावरती हंडा घ्यायची. जो वारकरी चालून दमला त्याला पाणी पाजायची. जो वारकरी गाऊन दमला त्याला पाणी पाजायची. म्हटलं हे भन्नाट आहे काहीतरी. मी गाठलं, म्हटलं माऊली 2 प्रश्न आहेत, उत्तर द्याल? तिला विचार ना बाबा. डोक्यावरचा हंडा खाली ठेवला, चुंबल खाली ठेवली, सुरक्या त्या व्यवस्थित केल्या आणि मला म्हणली विचार. म्हणलं, किती वर्ष झालं वारी करता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? तिनं प्रश्न ऐकला सर. तिनं पुन्हा सुरकुत्या एकत्रित केल्या, डोक्यावर चुंबळ, हांडाने पळत सुटली. मी पुन्हा गाठलं, म्हणलं अहो प्रश्नाची उत्तरं द्या. ती म्हणली कंचा. म्हणलं किती वर्ष झालं वारी करता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? ती मला म्हणली अरे येड्या, किती वर्ष झालं वारी करते आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करते हे जर सांगत बसले तर माझ्यात अहंकार निर्माण होईल आणि माझ्यात निर्माण झालेला अहंकार माझ्या विठ्ठलाला सहन व्हायचं नाही बाबा. पळीत न सुट. सर त्या क्षणी 2 कानाखाली मारून घेतल्या मी माझ्या आणि मग कळालं अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी काय असतं तिथे म्हातारीने मला सांगितलं. हे कुठं आहे? इतकं प्रेम आहे. म्हणून वारकऱ्याला मी विचारलंही होतं, तुमचा देव कुठं आहे? विठोबा कुठं राहतो तुमचा? तो म्हणतो वारीत आमच्याबरोबर तो चालतो, रिंगणात आमच्याबरोबर तो लोळतो मातीमध्ये, फुगड्या खेळतो आमच्याबरोबर. एवढंच नाही तर हाच विठोबा आमच्याबरोबर चालून चालून फुगड्या खेळून दमल्यानंतर आमच्याच ताटातली अर्धी कोर भाकर खातो आणि निजायची वेळ येते तेव्हा आमच्याच तुटक्याचे तरंजीवर निसतो. हे जे प्रेम आहे हे प्रेम वारीतल्या सामान्य वारकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि हे जिथं प्रेम असतं तिथं द्वेष नसतो, मत्सर नसतो, भेद नसतो. विठ्ठलमय होऊन जाणं काय असतं हे मला तिथं कळालंय.